रस्त्यांची दैना झाल्याचं बघायला मिळत आहे आणि खोदकामांमुळे मुंबईतील रस्त्यांची वाट लागली आहे। मुंबईतील 35% खरं तर रस्त्यांचं एकाच वेळी काँक्रिटीकरण सुरू आहे आणि या खोदलेल्या रस्त्यांमुळे वाहन चालक आणि पाचरांचे प्रचंड हाल सुद्धा होत आहेत। रस्ते खोदकामाचा त्रास सहन करावा लागत असल्यानं मुंबईकरांचा संतापही बघायला मिळतोय। अधिवेशनातही आमदार अमित साटम आणि आदित्य ठाकरे यांनी या संदर्भातला प्रश्न उपस्थित केलेला होता। एकाच वेळी खरं तर 35% रस्त्यांचं काँक्रिटीकरण सुरू आहे, त्यामुळे खोदलेल्या रस्त्यांमुळे वाहन चालक आणि पाचरांचे प्रचंड हाल होत आहेत। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी शिल्पा सध्या आपल्या सोबत आहेत। शिल्पा, आपण बघू शकतो खरं तर एकाच वेळी हे रस्त्याचं काँक्रिटीकरण सुरू आहे। खोदकामामुळे मुंबईतील खरं तर रस्त्यांची वाट लागलेली आहे आणि याचा त्रास खरं तर चालक आणि पाचरांना होताना बघायला मिळतोय। गौरी, आपण जर पाहिलं तर मुंबई शहरातील रस्ते हे खड्डेमुक्त करण्यासाठी मुंबई शहरातील रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्याचं काम हाती घेण्यात आलं। मात्र सध्या जर आपण पाहिलं तर 35% काम हे रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचं एकाच वेळी हाती घेण्यात आलेलं आहे। मुंबई शहरामध्ये जागोजागी रस्ते खणलेले पाहायला मिळतात। अनेक ठिकाणी एकाच वेळी 2 ते 3 वेळा एका रस्त्याचं काम हाती घेण्यात आलेलं पाहायला मिळतंय। मग त्यामध्ये अंधेरी असेल, गोरेगाव असेल किंवा चेंबूर अशा विविध ठिकाणी एकाच वेळी रस्त्याचं 3 ते 4 वेळा काँक्रिटीकरण होताना पाहायला मिळतंय। आपण जर माझ्या पाठीमागे पाहिलं तर रस्त्याचं काँक्रिटीकरणाचा हे काम आपल्याला पाहायला मिळते। मात्र याच कामामुळे मुंबई शहरातील नागरिकांची वाट लागलेली पाहायला मिळते। या कामामुळे वाहन चालक असेल, पादचारी असतील किंवा जे स्थानिक नागरिक आहेत त्यांची मात्र डोकेदुखी वाढलेली आहे। अनेक वेळा त्या वाहतूक कोंडीतून सामना करावा लागतो किंवा पादचाऱ्यांना प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक देखील घराबाहेर पडत नाही। मुंबई महापालिकेने हे जे काम हाती घेतलेलं आहे ते टप्प्याटप्प्याने घेणं अपेक्षित होतं। मात्र एकाच वेळी 35% काम सुरू केल्यामुळे मुंबईकरांची मात्र वाट लागलेली पाहायला मिळते। त्यात विशेष म्हणजे 2 वर्षात महापालिकेने तब्बल 12,000 कोटींच्या महानिविदा काढलेल्या आहेत आणि ही कामे पुढील 2 वर्षात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवून 701 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे कार्यादेश देखील देण्यात आलेले आहे। आणि विशेष म्हणजे टप्प्याटप्प्याने हे काम न होता एकाच वेळी हाती घेण्यात आलेलं आहे। त्यात अधिवेशनामध्ये हा मुद्दा आपल्याला गाजलेला पाहायला मिळाला। सत्ताधारी असतील, विरोधक असतील, त्यांनी रस्त्याच्या काँक्रिटीकरणावर मुद्दा उपस्थित केला। मोठ्या प्रमाणात हा मुद्दा चर्चेत आला होता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर देखील आक्षेप घेतलेला पाहायला मिळाला। मात्र आपण जर पाहिलं तर प्रचंड प्रमाणात इथे वाहतूक कोंडी होत असलेलं चित्र पाहायला मिळते। अशाच प्रकारची मुंबई शहरामध्ये अनेक ठिकाणी जिथे रस्ते खोदलेले आहेत तिथे देखील अशीच वाहतूक कोंडी होत आहे आणि नागरिकांची डोकेदुखी वाढलेली आहे। अधिवेशनामध्ये देखील हा मुद्दा गाजला तरी अजून 2 महिने नागरिकांना, मुंबईकरांना या रस्त्याच्या खोदकामांचा नाहक त्रास होणार आहे। त्यात पावसाळा देखील समोर आलेला आहे, त्यामुळे अशी खोदकामं किती दिवस चालणार असा देखील मुंबईकर प्रश्न उपस्थित करत आहेत। मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी देखील कंत्राटदारांना निर्देश दिलेले आहेत। योग्य वेळेत दिलेल्या डेडलाईनमध्ये कामं पूर्ण करा आणि पुन्हा पुन्हा रस्त्याचं खोदकाम करू नका। तसे अधिकाऱ्यांना निर्देश देखील दिलेले आहेत। जिथे खोदकामे सुरू आहेत तिथे अनपेक्षितपणे भेट देऊन पहा कामे कशा रीतीने सुरू आहेत असे देखील निर्देश दिलेले आहेत। मात्र 2 महिने अजून मुंबईकरांना हा त्रास असाच सहन करावा लागणार आहे। त्यामुळे कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर आक्षेप घेतलेला आपण विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी देखील पाहायला मिळाला। अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात ही चर्चा रंगली आणि आज पुन्हा एकदा पालिका आयुक्तांनी कंत्राटदार असतील किंवा अधिकारी असतील यांना निर्देश दिलेले आहेत की योग्य वेळेत ही डेडलाईन दिलेली आहे त्यापर्यंत ही कामे उरकून घ्या। आणि पावसाळा समोर आलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईकरांपुढे मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे। अजून 2 महिने हे 35% जी रस्ते खोदलेले आहे मुंबई शहरामध्ये ती 2 महिने अजून हे काम सुरू राहण्याची देखील शक्यता आहे। गौरी, नक्की शिल्पा, खरं तर मुंबईच्या रस्त्यांचा प्रश्न हा नेमका कधी सुटतो हे बघणं महत्त्वाचं असेल। शिल्पा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान मुंबईतील रस्त्यांच्या खोदकामाचा मुद्दा सत्ताधारी भाजपा आमदार अमित साटम आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी विधानसभेमध्ये उपस्थित सुद्धा केलेला होता। मुंबई खोदून ठेवली आहे अध्यक्ष महाराज, अख्खी मुंबई। ऑक्टोबर 2023 मध्ये अध्यक्ष महाराज, ऑक्टोबर 2023 मध्ये ज्या सीसी रोडचं काम सुरू झालं त्या सीसी रोडचं काम अजूनही सुरू आहे अध्यक्ष महाराज।
या सिवर खात्याचे, वॉटर खात्याचे, रोड खात्याचे, अख्ख्या मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी बिल्डिंग प्रपोजलची परीक्षा आणि त्या परीक्षेच्या तयारीमध्ये मग्न होते. असं काय आहे अध्यक्ष महाराज बिल्डिंग प्रपोजल मध्ये? असं काय आहे बिल्डिंग प्रपोजल मध्ये अध्यक्ष महाराज? आणि त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? ठीक आहे, आपण इंजिनियरवर? माझ्या स्वतःच्या मतदारसंघात जवळजवळ 2-2.5 वर्षापूर्वी पहिला टेंडर इश्यू केला गेला. कॉन्ट्रॅक्टरनी काही एक काम केलं नाही. 6 महिन्यापूर्वी रिटेंडर झालं, अजूनही काम सुरू झालं नाही. आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरला आपण ब्लॅकलिस्ट करून काढलेलं त्याच्यावरती कोणतीही कारवाई केली गेली नाहीये. शोकॉज दिलेली आहे, दंड आकारलेला आहे. दंड वसूल करण्यासाठी शासनाने, महानगरपालिकेने कोणतीही कारवाई केली नाहीये. कुठे कुठे दिलेलं आहे ऍडव्हान्स मोबिलिटी? कारण मुंबईत जेव्हा आम्ही हा प्रश्न विचारला होता तेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी स्पष्टपणे प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितली होती की आम्ही ऍडव्हान्स मोबिलायझेशन आता देणार नाही. काही आमदारांनी त्याला विरोध केलेला आहे, आम्ही ते ऍडव्हान्स मोबिलायझेशन रद्द करतोय. मग ह्या दोन भूमिका कशाला आहेत? कुठे दिलेला आहे? आणि मागच्याच आठवड्यात जे उत्तर आलं मुंबई महानगरपालिकेचं की फक्त 26% काम झालेलं आहे. मग 26%च काम झालं असेल तर कुठचे रस्ते पूर्ण झालेत आणि कुठे आणि कशासाठी ऍडव्हान्स मोबिलिटी दिलंय?